मी एवढंच सांगेन की तुम्ही जे मला रोज बघता ते तुम्ही दिसणार नाही मी तुम्हाला. मी भंडारी नावाचं कॅरेक्टर करतोय जो गावातले बस त्याच्यापुढे नको. हे असं मला बोलू देत नाही ते. बरेचसे गावातले कलाकार होते मी त्या जिथे शूट करत होतो आणि ते अजिबात दिग्दर्शकाचं ऐकत नव्हतं. आर्टिस्ट बाकी सारून हा, आणि असे करून मागे सरायचे जे नट artist ला. आहेत जे मुख्य भूमिकेत आहेत ते पुढे असायचे ना आम्ही, तर ते आम्हाला ढकलून 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 पुढे मागे जायचे करायचे, कारण ते स्वतः सगळ्यांना पुढे कॅमेरा जायचे. फेस करायचा होता. पहिला पिक्चर आहे त्यात त्याला टक्कल आहे. हो, पहिल्यांदाच मी असं कॅरी केलं. त्याने फिल्मसाठी टक्कल करून टाकली. फिल्मसाठी केलंय हे त्याचं वेगळं पण आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सालवर्डी हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने या चित्रपटाची धमाल कमाल टीम माझ्यासोबत आहे. कसे आहात सगळे? मस्त एकदम इट्स मज्जा. आमची पण मस्त, मज्जा चालू आहे. येस, पण हा सालवर्डी चित्रपट आपण बघितला तर तो अंधश्रद्धा, एक काहीतरी भयानक कथा असं सगळं आहे. पण त्यासोबतच आता जसं म्हटलं की तुम्ही सगळे मजेत आहात, सो तिथे काही असे खाण्यापिण्याचे असे काही किस्से, कारण की आता मला असं वाटतं सगळे जेवायला चाललेले आणि मी तेवढ्यातच त्यांना अडवलंय की थांबा, पण असे काही घडले? बरंच घडले कारण आम्ही काय आहे, आम्ही दोघे, मी कमलाकर, आम्ही बऱ्यापैकी सगळे फूडी आहोत. फक्त अनिल नव्हते कारण त्यांचे शूटिंगचं थोडं आमचं टायमिंग वेगवेगळं असायचं. पण आम्ही फूडी असल्यामुळे ना आम्ही पहिले जिकडे जातो तिकडे काय खातात लोक हे पहिलं बघत असतो. लोकल फूड. आणि तिथे बरेचसे असे धाबे होते, तिथे आम्हाला खायला खूप मजा आली. आणि खास करून आमचा अभिजित नावाचा मित्र आहे, मित्र होता. अप्रतिम. त्याने आम्हाला सगळं एक्सप्लोर केलं तिकडचं खाणंपिणं, त्याच्या घरचं पण. आणि त्यामुळे एक तिकडची मेजवानी झाली. सालबर्डीच्या निमित्तानं फूड संस्कृती पण बघता आली तिकडची, अहिल्यानगर खास करून. आणि खूप मजा आली. असं मला असं वाटतं की फिल्म तर वेगळी आहेच, त्यात जॉनर वेगळं आहेत, सगळे कलाकार वेगळे आहेत आणि त्यांचं प्रेझेंटेशन सुद्धा वेगळं आहे. पण त्याचबरोबर तिकडचं खाणं सुद्धा वेगळं आहे असं माझं मत आहे. पण तुम्ही मगाचपासून सगळेच जण सांगतात की वेगळी भूमिका आहे, वेगळी भूमिका आहे. मला माहित नाही आता किती भूमिका रिव्हील करू शकाल, पण एक हिंट जर प्रेक्षकांना प्रत्येकाच्या भूमिकेची द्यायची असेल तर ती काय हिंट? मी एवढंच सांगेन की तुम्ही जे मला रोज बघता ते तुम्ही दिसणार नाही मी तुम्हाला. येस, खूप वेगळे पात्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे मी आणि तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल. सो तुम्ही सिनेमा बघितल्यानंतर तुम्ही ठरवा की काय कसा सिनेमा झाला किंवा काय. सर, तुम्ही काय सांगाल? मी भंडारी नावाचं कॅरेक्टर करतोय जो गावातले बस त्याच्यापुढे नको. हे असं मला बोलू देत नाही ते लोक. एक प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व आहे आणि त्याने मला प्रतिष्ठित माणसाचा रोल दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. मी एक तांबे नावाच्या हवालदाराची भूमिका करतोय जी थोडी वेगळी आहे. आणि सिनेमाची कथा बरं, सहकलाकार, निर्माता, दिग्दर्शक हे सगळे लोक चांगले असल्यामुळं ही फिल्म सुद्धा चांगली झाली. मला काम करायला सुद्धा खूप मजा आली आणि प्रेक्षकांना बघायला सुद्धा काही वेगळं मिळणार आहे. तर नक्कीच 17 एप्रिलला तुम्ही पहा सालबर्डी. सर, तुम्ही? मी सांगायला बघेल तर माझ्या फ्रेंच कटवरून मला मिळाला चांगला रोल आहे. आणि एक सगळ्यांना करायला जी मजा आली ती काही लाजवाब झाली. थ्रू आउट काम करायला मिळालं खूप लांब पिरियड नंतर. मी पण त्याच्यामध्ये सांगेन आता की ते जसे आहेत तसे ते त्याच्यात नाही आहेत आणि त्याच्यात नाही तसे ते आहेत. म्हणजे असं सांगतो. पण मला या चित्रपटातला एखादा सीन जाणून घ्यायचा आहे जो तुमच्या सगळ्यांसाठी खूप शॉकिंग होता आणि खूप छान पण होता, असं जर विचारलं तर तो एक. माझ्या मते या सिनेमातनं आम्ही एक मोर्चाचा सीन केला. तो एवढा माइंड ब्लोईंग आहे ना, कारण आम्ही 2 दिवस तो शूट करतो. त्याला कारणीभूत आदल्या दिवशी अर्धा मोर्चा आम्ही शूट केला आणि मग पाऊस सुरू झाला आणि मग दुसऱ्या दिवशी सेम मोर्चा सेम इंटेन्सिटीने केला. त्याच्यामुळे ते जरा फनी होतं कारण त्यात बरेचसे गावातले कलाकार होते म्हणजे त्या जिथे शूट करत होते आणि ते अजिबात दिग्दर्शकाचं ऐकत नव्हतं. म्हणजे त्यांना राईटला जायचं आणि लेफ्टला जायचं, घोषणा काहीतरी वेगळाच द्यायची. आणि आर्टिस्ट बाकी सारून हा, आणि असे करून मागे सरायचे जे artist नट ला. आहेत जे मुख्य भूमिकेत आहेत ते पुढे असायचे ना आम्ही, तर ते आम्हाला ढकलून 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 पुढे मागे जायचे करायचे, कारण ते स्वतः सगळ्यांना पुढे कॅमेरा जायचे. फेस करायचा होता. आणि तो त्यांना अनुभव दिसायचं जबरदस्त होता आमच्यासाठी. आणि त्यांना सांगितलं ना की दादा तुम्ही पुढे नाही, आम्हाला पुढे जायचंय. आणि मोर्चात सगळे पुढे असतात आणि ते पुढे निघून अजिबात आम्हाला आमचं artist ऐकायचं लोकं मागे जावं लागायचं आणि ते पुढे असायचं. हा अनुभव खूप कमाल होता. अगदीच. पण पूजाला पहिल्यांदा वेगळ्या भूमिकेत बघतोय आपण, आणि काय सांगाल तिच्या भूमिकेचं? मला असं म्हणायचं की आपण तिला या भूमिकेत कधी पाहिलं नव्हतं जेव्हा तुम्ही तिला पहिल्यांदा या भूमिकेत, कारण आत्तापर्यंत तिचे कलरफुल काम आपण बघत होतो, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तिला या भूमिकेत पाहिलं कसं वाटलं? खरं तर मुळात पूजासोबत माझं काम करण्याचा पहिलाच योग आहे
आणि अप्रतिम योग आहे. मी एवढं सांगेन की खूप कमी अशा अभिनेत्री आहेत ज्या खूपच प्रोफेशनल आहेत आणि कामामध्ये तेवढ्या तगड्या आहेत. त्यातली पूजा सावंत एक आहे. माझा ना पहिला सिनेमा मी तिच्याबरोबर केला होता. संजय नार्वेकरची फिल्म होती आता गवया नावाची. त्यात ती आय थिंक पहिली किंवा दुसरीच फिल्म होती आणि त्यानंतर डायरेक्ट सालबर्डी, म्हणजे मधला जो स्पॅन होता त्याच्यात ती सुपरस्टार झाली होती, म्हणजे आहेच. आणि म्हणजे ती त्या सिनेमाला जशी होती ना तशी त्याही पेक्षा जास्त या सिनेमाला सिन्सिअर मला वाटली. म्हणजे मला खूप कौतुक वाटायचं की ती 9च्या शिफ्टला 9ला हजर असायची, शॉर्टच्या वेळेस पण तिथे हजर असायची. म्हणजे अनिल साक्षी आहे, ती क्यू द्यायला देखील तिथे हजर असायची. हे खूप क्रेडिटेबल आहे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की जो मुख्य नट आहे तो क्यू साठी थांबत नाही, मग तो असिस्टंट त्याचे क्यू देतो. पण पूजाच्या बाबतीत ना ते अजिबात झालं नाही. ती क्यूला हजर असायची, ती आमच्याबरोबर हजर असायची, सीन डिस्कस करायची. सीन मध्ये तुम्ही काय काय करणार आहात, मला कसं रिॲक्ट करायचं, तुम्ही कसं रिॲक्ट, हे म्हणजे खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या खूप काउंट होतात ऍक्टरच्या. तर ते खूप वाखाणण्यासारखं आहे पूजाचं. आणि तिने माझ्या मते आतापर्यंत ग्लॅमरस रोल खूप केले आहेत, पण या रोलमध्ये ती पहिल्यांदाच येते आणि खूप कमाल काम केलंय. आणि हे पण आय थिंक एक सरप्राईज एलिमेंट आहे लोकांचं. अगदीच. पण अंशुमन दादा आणि तुमची मैत्री ही फार जुनी आहे आणि मी जर विचारलं आता एक हिडन टॅलेंट कोणतं आहे अंशुमन दादा म्हटलं ते कोणतं असणार आहे? अंशुमन खूप स्लो बोलतो. हे लोकांना नाही, खरोखर हे लोकांना अजिबात माहिती नाही. तर हे हिडन टॅलेंट अंशुमन मध्ये आहे. आणि माझं टॅलेंट असं आहे की मी कुठच्याही सीन मध्ये माझे केस उडू शकतो. आणि मुळात पहिला पिक्चर आहे ज्यात त्याला टक्कल आहे. हो, पहिल्यांदाच मी असं carry केलं. त्याने फिल्मसाठी टक्कल करून टाकलं. फिल्मसाठी केलंय हे त्याचं वेगळं पण आहे. आणि ते अजून जपलंय. आणि त्या गेटअप मध्ये दिग्दर्शकाने मला स्वीकारणं हे खरंच खूप क्रेडिटेबल आहे. आणि लोकही स्वीकारतील अशा अपेक्षा. चॅनलचं नाव काय? इट्स मज्जा. सो इट्स मज्जा. पण असं मला असं वाटतं या मज्जा मागे खूप छान एक कलाकृती घडली आहे आणि जी कलाकृती आम्हाला फक्त टीजरवरनं कळतं की काहीतरी वेगळा विषय आता येणार आहे आणि आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत. सो प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे तुम्हाला? मी एवढंच सांगेन की 17 एप्रिलला एक छान कलाकृती रसिक मायबांसाठी आम्ही घेऊन येतो. नेब्युला फिल्म्स, रमेश चौधरी आणि आम्ही सगळे टीम. मला असं वाटतं तुम्ही येऊन आशीर्वाद द्यावा आणि तुमचं प्रेम पुन्हा एकदा आमच्यावर द्यावा. एवढं सांगेन. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.